नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आज मला नाईट ड्युटी आहे, त्यामुळे मी हॉस्पिटलला संध्याकाळी 8 वाजता जाणार आहे. आता झोपून उठले, पटपट घरातली कामं आवरूया. नाश्ता बनवून तयार आहे. आजच्या नाश्त्यामध्ये बनवलेला आहे व्हाईट सॉस पास्ता. या सर्वांनी नाश्ता करायला. आमच्या शेजारीच एक छोटं बाळ आलंय, त्याचा झोका बघून आली नित्तू आणि घरी येऊन रडायला लागली की तिला झोका पाहिजे. तर आमच्याकडे 2 झोके आहेत पण ते बांधताच येत नाही आहेत, त्यामुळे आम्ही असं जुगाड करून आता साडीचा झोका बांधलाय तिच्यासाठी. कसं वाटतंय बिलू? छान वाटतंय ना? नीतू मस्तपैकी पाण्यात झोपी गेली. बऱ्याच दिवसापासून तिला पाण्याची हौस होती. खरं बाहेर 1-2 कामं आहेत, त्यासाठी निघाले आहे. तर येताना जिम करूनच डायरेक्ट घरी यायचं ठरवलं. चला आता निघूया. जिम करून घरी आले. आज जिममध्ये मी कार्डिओ केला आणि आता जेवण करायचं. आजच्या जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी, ही मिक्स भाजी आहे, बटाटा, फ्लॉवर, वाटाणा, शेंगदाण्याची चटणी आणि ताक घेतलेलं आहे. मस्तपैकी जेवण करूया आता. कुठे बसायचंय? बर, एकदा डान्स कर ना. एक नंबर तुझी कंबर हे चाल शेकी शेकी. 2 दिवसापूर्वी मी एक केक बनवला होता, तो केक माझ्याकडून बिघडला. परत आज मी नाचणीचा केक बनवलाय, बघा कसं बनलाय. थोडंच मिक्सचर होतं त्याच्यामुळे छोटेच लेअर झाले, पण मस्त फुगलाय. केकवरती हे चॉकलेट सिरप बनवून मी ओतलेलं आहे. यावेळी जरा वेगळ्या फ्लेवरचा केक बनवलाय. आता नित्तू केक कट करते. थांब बाळा, आजी लिहू दे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू नित्या, हॅपी बर्थडे टू यू. चला आता मी केक कट करते आणि नित्तूला खाऊ घालते. आवरून तयार झाले मी ड्युटीला जाण्यासाठी. आज माझी नाईट ड्युटी आहे. 7:30 वाजून गेल्यात. 8ची ड्युटी असते तर मला आता निघावं लागेल. आज नाईट ड्युटी असल्यामुळे मी फक्त सूप न पिता जेवणासाठी हे थालीपीठ बनवले. सकाळचीच भाजी उरली होती, त्याचं हे थालीपीठ बनवले. आता दही आणि थालीपीठ घेऊन जाते टिफिनला. मी नाईट ड्युटीसाठी जाणार आहे म्हणून निखिल मला सोडायला येतात. हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करून मी घरी आले. घरी येऊन फ्रेश वगैरे झाले. अजून एकदा मला परत ड्युटीला जायचं आहे, कारण माझे ड्युटी आवर्स कंप्लीट होत नाहीत, तर ते कंप्लीट करायला मला जावंच लागेल, हाफ डे का होईना. आणि आपल्या बाळाला झोका खूप आवडलाय. बाळ झोक्यात खूप छान खेळते. देऊ का झोका? गाणं म्हण तू झोक्याचं. चल. आजच्या जेवणात बनवायचं आहे वांग्याचं भरीत. त्यासाठी मी गॅसवर वांगी भाजून घेते. या ठिकाणी आपली भेंडीची भाजी बनत आहे. या ठिकाणी आपला भरीत देखील बनवून झालेला आहे. नाईट ड्युटी करून आल्यानंतर मुली घरी जाऊन निवांत झोप काढतात आणि माझे एका पाठोपाठ एक कामच चालू आहेत. पुन्हा एकदा आवरून तयार झालेले आहे ड्युटीला जाण्यासाठी. ड्युटीला जाण्याच्या अगोदर मला बाहेर जायचं आहे, थोडं काम आहे. नित्तूला घेऊन जाणार आहे, तर ते आधी काम करून येऊया आपण. नित्तू देखील या ठिकाणी आवरून तयार झालेली आहे. एक तोंडात कशाला घातलंय बाळा? दे ते बघ, बघू.
काय करते? सेल्फी काढते का शूटिंग करते? हां हां नीतू आता शूटिंग करते. हां चल घे तुझा कॅमेरा, घे ना तुझा कॅमेरा. अशा धरायचा. हां आणि कसं बोलायचं? हां आणखी चला तर आम्ही बाहेर जातोय म्हण सगळं. भेटूया परत घरी आल्यानंतर. बाय बाय के सगळ्यांना. बाय बाय. काय पाल घालवते? निकी तुझी ऍक्शन करते ती. पाल घालवायची. कुठे पाल? तिथे. हा घालव घालव. ये 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 नीतूकडे ये. ये 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 नीतूकडे ये. ये ग पाल ये नीतूकडे ये. आली आली आली. चला बाहेर जाऊया. बटन बंद कर. ते दुसरं इथे नीतू हे आम्ही नीतूला घेऊन चाललेलो. आत्याने सांगितलं नीतूकडे लक्ष ठेवा. आत्या बाहेर आल्यात नीतूला शोधायला. चला जातो आम्ही. लेट्स गो. हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मी घरी आले आणि फ्रेश झाले. या ठिकाणी आपला चहा बनतोय. आता मस्तपैकी चहा घ्यायचा. ड्युटीवरून येताना मी ही जांभळं घेऊन आले. खूपच गोड आहेत खायला. आज येताना शेंगा देखील घेऊन आले. शेंगा धुतल्या तर त्याच्यामध्ये एवढी माती निघाली. आता ही माती आपण झाडांना घालूया. माती असली म्हणून काय झालं ती देखील वाया घालवायची नाही. त्याचा पण वापर करायचा आपण. जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. आणि हा माझा घरी आलेला आहे छोटा विठ्ठल. हात ठेव बाळा. एकदाच करायचं. तसंच थांब. एकदाच थांबायचं. एकदाच तो साथ ठेवले आम्हाला पण आवडतं. या बसा. नको आवडायला. चल ये बच्चा. तुझं तू ये. हा आणि आता कमरेवर हात ठेवा. कसं शिकवलं तुला कमरेवर हात ठेवायला? आमच्या माग. येस ते पण करू पण आधी वेळ झालेली आहे व्यायामाची. दिवसभरात कितीही काम केलं असेल, कितीही कंटाळा आला असेल तरी काम आपल्या जागी आणि व्यायाम आपल्या जागी ठेवायचा. व्यायाम काही झालं तरी करायचा. थोडा कमी का होईना पण करायचंच. बाहेर खूप मोठा पाऊस पडायला लागलेला आहे. ओ माय गॉड. रात्रीच्या घरात पाऊस येते काय असं वाटतं. बाहेर झाडं सुद्धा किती हलत आहेत पावसामुळे. आज गुड नाईट करायला आलेली आहे नीतूची बाहुली. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. बाय, गुड नाईट.